नमस्कार. न्यूज ग्रामीणमध्ये आपलं स्वागत आहे. रमेश भेरे, मुख्य संपादक. सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. शहापूर तालुक्यातील लाहे गावाजवळ तानशे स्टेशनजवळ परिसरात अतिक्रमण या विषयावर आपल्याला काही माहिती आहे का? कशाबद्दल अतिक्रमण चालू आहे तिथे? तानसे स्टेशन, शहापूर तालुक्यातील तानसे स्टेशन या ठिकाणी परप्रांतीयांचे अतिक्रमण. बरोबर. आणि हे अतिक्रमण बऱ्याच दिवसापासून आहे. वास्तविक पाहता शहापूर तालुका ऐतिहासिक तालुका आहे. ह्या तालुक्यामध्ये संतांची भूमी आहे. रिदिनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शहापूर तालुक्याच्या कुशीत ही संत मंडळी जन्माला आली. नवे तर थोर समाजसेवक या तालुक्यातून आले. परंतु आजची तालुक्याची परिस्थिती पाहिली तर फार बिकट आहे. आज तानसे स्टेशन जवळ जे परप्रांतीयांचे लोंढे आले, परप्रांतीयांनी जागा खरेदी केल्या. म्हणजे ह्या जागेमध्ये परप्रांतीय लोक येणार, राहणार, नागरी वस्ती होणार आणि भविष्यात तो त्रास तेथील असलेल्या जनतेला, तेथील असलेल्या रहिवाशांना. तसेच शहापूर तालुक्यामध्ये तानसा वैतरणा भातसा हे अति संवेदनशील धरणं असून सुद्धा परप्रांतीय लोकांना या ठिकाणी जमिनी घ्यायला परवानगी मिळते ही खेदाची बाब. आणि त्यामुळे अशा परप्रांतीय लोंढ्यांमुळे परप्रांतीय जर शहापूर तालुक्यामध्ये जमिनी घेतल्या तर शहापूर तालुक्यातील धरणांना सुद्धा धोका पोहोचू शकतो. उदाहरणार्थ शिरोळ आदूरकडे तुम्ही गेलात त्या ठिकाणी हजारो एकर परप्रांतीयांनी जमिनी घेतलेल्या आहेत. म्हणजे नवे तर आपला शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे. काही जमिनी पेट्रोल लाईन मध्ये गेल्या, गॅस लाईन मध्ये गेल्या, मुंबरी आली, समृद्धी आली. म्हणजे जे कोणी येत आहे ते आमच्या तालुक्यातून यायचं, आमच्या तालुक्याच्या जमिनी द्यायच्या. समृद्धीमध्ये लाखो झाडाची कत्तल झाली, परत झाडं लावायची. हे चाललं काय शहापूर तालुक्यामध्ये? या शहापूर तालुक्यामध्ये एकच आहे, आपला राजा तालावर नाही. कारण निष्ठीय लोकप्रतिनिधी फक्त सरकारी कार्यालयामध्ये जाणार आणि तिथे फक्त आरेरेवेचे जे काही त्यांचं वजन वापरणार, स्वतःची कामं पोळी भाजून घेणार आणि गोरगरिबाची कामं मात्र होत नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आज शहापूर तालुक्याची परिस्थिती पाहिली तर फार बिकट आहे. आणि म्हणून या परप्रांतीयांचे लोंढे, जे भूमी, जे काही शेतकरी, जे कोणी परप्रांतीय येतात, जमिनी खरेदी करतात, याच्यावर बंधन आली पाहिजे, याच्यावर काहीतरी आळा घातला पाहिजे. असं नाही केलं भविष्यामध्ये शहापूर तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते. आणि म्हणून शहापूर तालुक्यातील माझ्या जनतेला माझी विनवणी आहे की ज्या जमिनी आहेत उरले सुरले भविष्य काळामध्ये नोकऱ्या मिळणार नाहीत आणि आपल्याला जमिनींच्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. होत्या नव्हत्या ज्या जमिनी बिल्डिंगी उभ्या राहिलेल्या आहेत, काही जमिनी रिसॉर्ट उभे राहिलेल्या आहेत, काही जमिनीवर फार्म उभे राहिलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं परप्रांतीय लोकांनी ह्या जमिनी खरेदी केल्या. याच्या मागे मोठं रॅकेट आहे. याच्या पाठीमागे जे काही वरच्या लेवलने आहेत त्याच्याही जमिनी आहेत. या शहापूर तालुक्यामध्ये जमिनी पाहिलं तर पूर्ण शेतकरी बर्बाद केलेले आहे. कवडीमोल भावात जमिनी घ्यायच्या आणि चढ्या भावामध्ये विकायच्या किंवा त्या कुठेतरी प्रोजेक्ट आणायचा आणि त्या जमिनी विकायच्या, अशी परिस्थिती या शहापूर तालुक्यामध्ये झालेली आहे. आणि म्हणून आजची परिस्थिती पाहता शहापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी निष्क्रिय ठरलेले आहेत. आणि त्यामुळे शहापूर तालुक्यासाठी सध्या तरी ही धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं. जय हिंद.